आता आपण पाहणार आहोत काही राजे आणि त्यांच्या डायनेस्टीज. त्याआधी जाण्याआधी बऱ्याच लोकांना BC आणि AD मधला फरक कळत नाही. तर ही आहे टाइमलाईन. कोणानंतर कोण आलं. हरियंक, शिशुनाग, नंदा, मौर्य, कण्व, सातवाहन, इंडो ग्रीक, सो ऑन, चालुक्यांपर्यंत आणि पुढे. समजा आता तुम्हाला सांगितले की एक टाइमलाईन बनव. तर तू काय करशील, ही अशी एक लाईन मारली. ठीक आहे. कुठून तरी सुरुवात करायची. मग आता काहीच नाही, याला काय घेणार, मग समजा 0 घेतलं आणि असं धरलं. हे काय धरलं, तर ख्रिस्ट यांचा जन्म झाला या दिवशी समजा. मग याच्या आधीची जे होतील 1 2 3 4, इथे राहिलं 1, इकडे 2 3 4, तर याला आपण BC म्हणू. आणि इकडे काहीतरी युनिट दिलं समजा AD, तर याला AD. ओके. तर सिंपल, इथे पण या टाइम लाईन बघा, इथे 0 आहे. 0 to -200 ही झाली फर्स्ट सेंचुरी. इकडे पण 1 to 200 इकडे झाली सेकंड सेंचुरी. त्यानंतर 200 to 400 थर्ड सेंचुरी. आणि इकडनं परत सेकंड सेंचुरी, थर्ड सेंचुरी, पुढे तसंच. फक्त मग फरक काय राहतो, तर फरक असा आहे की इकडे हे जे आहे हे फर्स्ट सेंचुरी BC आहे आणि इकडे जे आहे हे फर्स्ट सेंचुरी AD आहे. इतकाच काय तो फरक. ही टाइमलाईन एकदा बघून घ्या. इथे जर मध्ये कुठे इंटरलिंक असेल, हे बघा इथे ही टाइमलाईन एका याच्यात वेळेत दिसते 200च्या याच्यात, म्हणजे काय, हे दोघंही एका ह्या वेळेमध्ये दोघंही प्रेझेंट होते, याचा अर्थ असा होतो. तर ही बघून घ्या, मी एकदा क्लीन करतो, तुम्हाला बघायला सोपी पडेल. बर, आता तुम्ही म्हणाल हे असलं लक्षात ठेवायचं, याच्यानंतर असलं पाठ करायचं नाही. काय झालं राजा? काळजी करू नका, मी आहे ना, एंडला आपण एक ट्रिक घेऊयात मस्तपैकी, ज्याच्यामुळे तुम्हाला सोपं जाईल. आपण पाहूयात आता राजे आणि त्यांच्या डायनेस्टीज. तर सगळ्यात आधी बघूयात जनपद आणि महाजनपद. जन म्हणजे लोक, पात म्हणजे रस्ता, जिथे अनेक लोक एकत्र येतात, असे जनपद. अशा जनपदांचा मिळून बनतो महाजनपद. आणि बघूयात आपण की जसं उदाहरणार्थ जनपद हे इथे मद्रा जनपद आहे, अवंती जनपद आहे, कोसला, मगध, अंग, व्रिज्जी. ओके. त्यानंतर आपण हे पाहणार आहोत की ज्या गोष्टी फिरतात त्या मगधाभोवती फिरताना पाहूयात. आता मगधा का, तर वन ऑफ द बिगेस्ट मगध आहे जनपद. आणि त्यासोबतच इतरही गोष्टी जसं स्ट्रॅटर्जिकल असेल, आणि आपण ज्या पुढे पाहणार आहोत त्या गोष्टीत सुद्धा महत्त्वाचं असं असलेलं ते म्हणजे मगधा. मगधामध्ये सुरुवातीला ज्यांनी राज्य केलं ते म्हणजे हरियंक. हरियंकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा राजा पहिला म्हणता येईल तो म्हणजे बिंबिसार. बिंबिसाराने अंग जिंकून घेतलं, त्यामुळे हे जे सी रूट्स आहेत हे ट्रेडसाठी त्याला ओपन झाले. त्यासोबतच या बाईने नुसती कापाकापी केली का, तर नाही, मॅरेज डिप्लोमसी महत्त्वाची ठरली. कोसला असेल, इथे कोसला आहे बघा, कोसला असेल, अवंती असेल, व्रिज्जी असेल, यांच्यासोबत याने मॅरेज डिप्लोमसी केली. म्हणजे तिथल्या ज्या राजकुमार आहेत त्यांच्यासोबत लग्न केलं. तर त्याचा जो PM होता त्याला अमात्य म्हटलं गेलं. पुढे बुद्धिझम आणि जैनिझम हे दोन्हीही स्प्रेड करण्यामध्ये त्याचा मोठा वाटा राहिला. त्याचा मुलगा अजातशत्रू, तर हा बापाला मारून गादीवर आला. या धक्क्याने त्याची आई वारली. पण अभी कहाणी में ट्विस्ट आया, इथं कोसलाची इथे त्याचा मामा होता. मामाने अटॅक केला अजातशत्रूवर. तर अजातशत्रू फुल त्या शोलेमधल्या ठाकूरसारखा बांधून ठेवलेला. आणि मामाने विचारलं की अब तेरे साथ क्या किया जाए, आणि मग हा बोलला लग्न. तर मामाने याला मुलगी दिली, आणि दिली तर दिली, ओढून घेतलेलं काशी क्षेत्र हे त्याला परत हुंड्यामध्ये दिलं. आणि तेव्हापासून बहुतेक मामाची मुलगी करण्याची प्रथा असावी. A few moments later. त्याचा मुलगा उदयीन याने पण सेम आपल्या बापाला मारलं. शेवटी हरिंक साम्राज्याचा नागदशक जो शेवटचा राजा होता त्याला स्वतःच्याच जनतेने टपकवला. आणि त्याचा एक महत्त्वाचा अमात्य तो म्हणजे शिशुनाग. यानेच पुढे शिशुनाग डायनेस्टीची स्थापना केली. आता शिशुनागला खूप मोठं साम्राज्य मिळालं होतं, आणि फक्त ते साम्राज्य मोठं नव्हतं, तर मगधमध्ये काय होते, आयर्न माइन्स होते, त्यामुळे हत्यार बनवणं सोपं होतं. त्यासोबतच जंगलं होती, त्यामुळे त्यासाठी लागणारं लाकूड आणि युद्धात वापरले जाणारे हत्ती हे जंगलांमध्ये मिळत होते. धान्य मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे मोठी आर्मी मेंटेन करणं ही गोष्ट सोपी होती. त्यासोबतच आपण पाहूयात की हा टाइम पिरियड काय होता यांचा, 413 ते 345 BC.
त्याने अवंतीही जिंकून घेतलं. हे जे बिंबिसारला सुद्धा करता आलं नाही ते शिशुनागने केलं आणि अवंती जिंकून घेतलं. पुढे त्याचा मुलगा कालाशोक. तर कालाशोकची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली, तर बुद्धांच्या मृत्यूनंतर बुद्धिस्ट मॉन्कनी जी बुद्धिस्ट काउन्सिल सेकंड काउन्सिल भरवली, तर ती कालाशोकने भरवली. त्यात बुद्धिझमचे 2 सेक्ट पडले. ओके. त्यानंतर आली नंदा डायनेस्टी, पहिली नॉन क्षत्रिय डायनेस्टी नंदा डायनेस्टीला म्हणता येईल. का, कारण की जो शेवटचा राजा होता नंदी, तर त्याच्या दरबारात एक माणूस, तो म्हणजे महापद्मनंदी, याने काय केलं, याने राणीला काहीतरी करून पटवलं. आता राणीने राजन्हावी म्हणून याची नियुक्ती केली, पण याने राजालाच मारलं आणि राणीशी लग्न केलं. आणि हा होता महापद्मनंदी. तर याने नंद डायनेस्टीची स्थापना केली. त्यानंतर यालाच फर्स्ट एम्परर बिल्डर इन इंडिया असे म्हटलं जातं. याने ट्रेड म्हणजे व्यापारात चांगली भर घातली. त्यासोबतच जनहितोपयोगी कामं याने केली, म्हणजे कॅनल्स बांधले, आयर्न टूल्स आणले आणखी. त्यानंतर ॲग्रेरियन इकॉनॉमीवर त्यावेळी भर होता. ॲग्रेरियन म्हणजे शेती बेस किंवा ॲग्रिकल्चर बेस. त्यामुळे आणि याचा मुलगा कोण, तर आपल्या सगळ्यांना माहीत असलेला, तो म्हणजे धनानंद. आता धनानंद आणि चाणक्य स्टोरी तर अख्ख्या गावाला, गल्ली ते दिल्लीपर्यंत माहिती आहे की काय, की धनानंदला म्हणला, चाणक्य आले धनानंदजवळ आणि म्हणले की भावा भावा अलेक्झांडर आलाय, आक्रमण आक्रमण. तर हा म्हटला नाही नाही, कॅन्सल, ब्रेकअप. आणि मग चाणक्याने ठरवलं बाई याला तर कोलायचं, आणि मग पुढे चंद्रगुप्त आले आणि याला कोलला. तर ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे पुढे स्थापन झाला मौर्य साम्राज्य. हा ऑफकोर्स चंद्रगुप्ताने स्थापन केला. त्याने सुरुवातीला पंजाबचा काही एरिया ग्रीकांकडनं हिसकावून घेतला आणि इथे आपलं राज्य स्थापन केलं, हा मौर्य. आणि मग पुढे मौर्य आणि हिमालयाचा राजा पर्वतक यांनी मिळून मगध एम्पायर संपवलं आणि मगध एम्पायरवरचं नंद डायनेस्टीला संपवलं. चंद्रगुप्ताचा इंटेलिजन्स सेक्टर महत्त्वाचा होता. त्यानंतर ग्रीकांचा महत्त्वाचा राजा सेल्युकस आणि मौर्य यांच्यात युद्ध झालं. त्याच्यात सेल्युकस हारला. त्याला मोठा असा भाग द्यावा लागला. त्याने शिवाय हेलेनासोबत लग्न केलं चंद्रगुप्ताने, आणि लग्नातला आयता आहेर म्हणजे मेगास्थेनिस त्याच्या दरबारात आला. त्याने पुढे इंडिका हा ग्रंथ लिहिला. चंद्रगुप्ताचे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चाणक्यांनी 4 पार्ट पाडले, म्हणजे जसं आता स्टेट असतं ना, तसे राज्याचे 4 भाग केले. फायनली की इतका महान राजाने शेवटच्या दिवसांमध्ये ते जैन भिक्षू झाले. ओके. त्यांचा मुलगा, तो म्हणजे पुढे बिंदुसार, हे चांगले ॲडमिनिस्ट्रेटर होते. त्यांचा मुलगा झाला अशोक. याने तक्षशिलाचा विद्रोह दाबला आणि शेवटी असे म्हणतात की त्यांनी स्वतःचे भावांना मारलं सत्तेसाठी. आफ्टर कलिंग अशोकाने डिप्लोमसी, आयदर युद्ध करणं मैदानात, त्याच्याऐवजी डिप्लोमसीवर जास्त भर दिला असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी त्याच्या मुलांना जैनी बुद्धिझम आणि जैनिझमच्या स्प्रेडसाठी सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलं. यांचा लास्ट राजा म्हणजे बृहद्रथ, याला स्वतःच्याच आर्मी जनरलने मारलं आणि त्या जनरलचं नाव होतं पुष्यमित्र शुंग, आणि याने सुरुवात केली शुंग डायनेस्टीची. आता बृहद्रथला मारलं कारण की तो काही पराक्रमी राजा नव्हता. त्यामुळे शुंग एम्पायरला छोटासाच भाग मिळाला. आणि त्यावेळी अस्तित्वात असलेले आल्सो इंडो ग्रीक एम्पायर, हे वरच्या भागात तुम्ही बघू शकता, मार्क केलंय मी. आणि इथं होतं आपलं सातवाहन. तर बृहद्रथच्या काळात सातवाहन आणि ग्रीक यांची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली होती. त्यामुळे शुंगांनी त्यांना हरवलं आणि ग्रीकांना बाउंड्री एक्सटेंड करण्यापासून अडवलं. आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काय, पतंजली हे कंटेम्पररी आहेत, म्हणजे त्याच काळातले. कोणाच्या, तर पुष्यमित्र शुंगाच्या. ओके. त्यानंतर हे वैदिक प्रॅक्टिसेस शुंगांनी परत चालू केल्या. यांचा मुलगा म्हणजे अग्निमित्र. अग्निमित्रावरच लिहिलं गेलं मालविका अग्निमित्र. ओके. आणि शुंगांनी फार मोठा काळ, हा 112 वर्ष राज्य केलं. डन. पुढे पाहूयात आता कण्ववंश. तर शुंगांचा लास्ट राजा देवभूती, याला स्वतःच्याच अमात्यांनी मारलं. शुंगवंश सुरू झाला आणि स्वतःच्याच अमात्यांनी नंतर यांचा शेवटचा राजा मारला. तर हे फक्त 45 वर्ष राज्य केलंय कण्वांनी. नंतर लास्ट किंग हा, सुरुवातीला त्या अमात्यांनी मारला. लास्ट किंग हा सिमुकनी मारलं आणि पुढे सिमुकांनीच आपली सातवाहन एम्पायरची स्थापना केली. खूप मोठा काळ आहे, 400 वर्ष राज्य केले सातवाहनांनी. त्यांचा फर्स्ट राजा ऑफकोर्स सिमुक, मुलगा सतकर्णी. तर सुरुवातीला काय झालं की कलिंगाच्या राजाने
सतकर्णींवर आक्रमण केलं आणि हा जो भाग आहे यातले लोकल रुलर्स आणि सतकर्णीचे अलाईज यांना बंधक बनवलं. आता परत रिप्लाय करणं हे भागच होतं, त्यामुळे सतकर्णींनी अटॅक केला आणि बंधक असलेले सगळे रुलर्सला सोडून घेतलं. त्यामुळे आपण लोहा मनवाना म्हणतात हे सतकर्णींनी केलं. ते धर्मनिष्ठ हिंदू होते. आता हे लक्षात घे की सतकर्णींच्या काळात राजा आणि राणी सील्सवर शिक्क्यांवर या दोघांचंही चित्र येऊ लागलं. त्यानंतर कुठेतरी मॅट्रिलिनियर म्हणता येईल, राजाचं नाव हे मातेच्या नावावरनं सुरुवात होऊ लागली, जसं गौतमीपुत्र सतकर्णी. गौतमीपुत्र येऊपर्यंत सतकर्णीनंतर गौतमीपुत्र सतकर्णी ते येऊपर्यंत सातवाहन छोट्याशा भागात सीमित होते. नंतर शक राजाने एकदा अटॅक केला, त्यात सातवाहनकडनं नाशिक आणि पुणे घेतलं. त्यामुळे सतकर्णींनी परत मार्च केला कोणावर तर नेफांवर. आता मला सांगा, इथं जीव कंठाशी आलाय आणि हा म्हणजे एखाद्या माणूस किती हौशी असावा. त्याने सतकर्णीच्या पत्नीला किडनॅप केलं. त्यामुळे सतकर्णींनी नेफांना मारलं आणि त्याच्या साळीराव तुम्ही धोत्राच्या धांद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सार लुगड्यात गमावलं, पण बाई कडनं आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी असलेली महत्वाची पोर्ट्स घेतले, ज्याच्यामुळे त्यांना मसाले आणि लक्झरी गुड्स ट्रान्सपोर्ट करणं सोपं जाऊ लागलं. आता महत्वाचे पोर्ट्स तुम्ही बघू शकता इथे. इथे एक आहे भ्रिगुकच, इथे आहे सुपारा, इथे आहे कल्याणीचं बंदर, इथं आहे सॉरी आता आपण पाहूयात कुशाण. त्यानंतर आले कुशाण. तर पार्थियन, शक आणि सातवाहन म्हणजे पार्थियन आणि शक मुख्यतः यांना रिप्लेस केलं कोणी तर कुशाणांनी केलं. तर त्याचा पहिला राजा म्हणता येईल विम काडिफेज याने कुशाण एम्पायरचं एक्सपान्शन केलं. त्यानंतर सुरुवात एक हे लक्षात ठेवा की गोल्ड जे नाणी आहे त्याची सुरुवात ही विम काडिफेज याने केलं. त्याच्यानंतरचा त्याचा मुलगा म्हणजे फेमस कनिष्क यांनी 2 राजधान्या ठेवल्या, ते म्हणजे एक पेशावर आणि एक मथुरा. कुशाणांनी भारतीय धर्म हा स्वीकारला पुढे, जसं कनिष्काने बुद्धिझम स्वीकारलं. कनिष्काच्याच काळात 4th बुद्धिस्ट काउन्सिल भरवली गेली, हे मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट. आणि बुद्धिझम मध्ये 2 सेक्ट पडले, एक हिनयान आणि महायान. म्हणजे आधी एकदा सेक्ट पडले होते, आता परत एकदा सेक्ट पडले बुद्धिझम मध्ये. त्यानंतर येतात गुप्ता एम्पायर. तर गुप्ता एम्पायर बरंच मोठं होतं, म्हणजे अगदी इथपासून ते बऱ्यापैकी इथपर्यंत असं साऊथचे राज्य काही सोडतात तर मोठ्या प्रमाणात गुप्तांचं राज्य होतं. आफ्टर कुशाण गुप्तांनी राज्य केलं. त्यानंतर त्यांचा पहिला राजा तो कोण तर श्रीगुप्त. पण रिअल स्टार्ट कोणी दिला तर तो चंद्रगुप्त 1 ने दिला. त्याचाच मुलगा म्हणजे द फेमस आया हे राजा लोगो रे लोगो तर समुद्रगुप्त हा पोएट सुद्धा होता. आर्ट, लिटरेचर, एज्युकेशन, सायन्स यांमध्ये त्याने भर घातली. त्याचे समुद्रगुप्ताचे कंटेम्पररी ज्यावेळेस चांगला शासक असतो त्यावेळेस तुम्ही हे बघू शकता, आर्यभट्ट आणि सुश्रुत हे कंटेम्पररी आहेत. त्याचा समुद्रगुप्ताचा मोठा मुलगा रामगुप्त हा बी एक रूलर होता. त्यामुळे काय झालं की मथुरेच्या राजाने आक्रमण केलं याचा फायदा घेऊन आणि एक अतिशय वाईट ट्रिटी साईन करून घेतली, ती म्हणजे महाराणी ध्रुवदेवी त्याच्या पत्नीला मागितलं. राजानेही फार त्याला ती शर्त आहे ती स्वीकारावी लागली. त्यामुळे त्याचा समुद्रगुप्ताचा दुसरा मुलगा हा भडकला, चंद्रगुप्त 2, आणि त्याने ध्रुवदेवीच्या भेसमध्ये तो राजवाड्यात शिरला कुशाणांच्या आणि त्याने कुशाण राजाला मारलं. शेवटी परत येऊन त्याने आपल्या भाऊ म्हणजे रामगुप्ताला शिक्षा दिली आणि लग्न केलं वहिनीशी. तर हा राजा कोण होता? याने गुप्त पिरियडला सगळ्यात पीकवर नेऊन ठेवलं, तर नन अदर दॅन विक्रमादित्य. ओके, ऍडमिनिस्ट्रेशन याने चांगलं केलं. याचा मुलगा कुमारगुप्त. याचं महत्व काय तर नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना केली कुमारगुप्ताने. पुढे स्कंदगुप्त असताना त्याचा मुलगा स्कंदगुप्त कुमारगुप्ताचा हुनांनी आक्रमण केलं, पण हुनांपासून याने भारताचं रक्षण केलं. पण ह्याचा मोठा फटका बसला आणि हे एम्पायर शेवटी ढासळण्यामध्ये महत्वाचा रोल राहिला. पुढे फार मोठी 6th सेंचुरीच्या दरम्यान अशी हे जे साम्राज्यगुप्त एम्पायर फुटलं, यातनं मग वेगवेगळे डायनेस्टीला उभारण्यास मदत झाली. त्यातलं एक म्हणजे जसं पुष्यभूती. इथे पुष्यभूती पाहू शकता तुम्ही. इथे चालुक्य असतील, इकडे गौडा असेल, हे गौडा किंगडम. तर हे स्टार्ट केलं पुष्यभूती किंवा याला वर्धन डायनेस्टी सुद्धा म्हणतात. त्यामुळे पुष्यभूती किंवा वर्धन सुरू केलं ते म्हणजे प्रभाकर वर्धन यांनी. आता विषय काय झाला हे बघा, पुष्यभूती कुठे आहे? ऑफकोर्स इकडे कोण हुन वगैरे.
तर हुणांनी आक्रमण केलं. त्यामुळे हुणांसोबत लढायला प्रभाकर वर्धनी राजवर्धन आणि हर्षवर्धन ही दोन मुलांना पाठवलं. तर अचानक प्रभाकर वर्धन आजारी पडले, त्यामुळे राजवर्धन हे घरी परतले. प्रभाकर वर्धन तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे राजवर्धन हे गादीवर आले. आता विषय झाला म्हणजे गौडा किंग जे होते इकडे, गौडा किंग यांनी राजवर्धनच्या दाजींवर अटॅक केला, हे साम्राज्यावर, आणि त्यांना मारून त्याच्या बहिणीला पळवलं. आता हा भाई फुल पेटला, याने जाऊन देवगुप्तला मारला, पण तिथं काही बहीण भेटली नाही, गौडा किंग जो होता. मग तो शशांककडे त्याने आपला मोर्चा वळवला. तर शशांक म्हणला सरेंडर, कॅन्सल भावा, लढायचं नाही करायची. आणि याने म्हणजे म्हातारपणात किती असावं ना, याने शेवटी मग आपली मुलगी राजवर्धनला दिली, आणि दिली तर दिली. शेवटी शशांकने दगा केला आणि स्वतःच्याच जावायला एक टासना मारून टाकलं. आता हे म्हणल्यावर ब्रोकोड भाव गप बसेल काय? हर्षवर्धन यांनी प्रतिशोध घ्यायचं ठरवलं. यांनी हे गेले, शशांकला कापला आणि स्वतःच्या बहिणीला शोधलं. ती सती जायला निघाली, तर तिला जिंकलेलं राज्य दिलं, आणि त्यानंतर या बहिणी राज्याभिषेक गेलाय. हे आपले पूर्वज आहेत. हा इतिहास आपल्याला कधी सांगितला गेला नाहीये ना, फक्त आपल्याला इतिहास सांगितला गेलाय तो हरलेला इतिहास, पण हा आपल्या जिंकलेला इतिहास आहे. तुमच्या रक्तामध्ये हा इतिहास किंवा ह्या माणसांचं रक्त भिनतंय, हे लक्षात ठेवा. ह्याचे कंटेम्पररी होते हर्षवर्धनाचे युवान सांग आणि बाणभट्ट. फक्त भावानो एक विषय झाला, डॉन का डॉन आला त्यावेळी हर्षवर्धनला सुद्धा हरवलं, तो म्हणजे पुलकेशी टू. कारण नर्मदाच्या पलीकडे हर्षवर्धन जो होता, ही नर्मदा समजा, तर याच्या पलीकडे चालुक्यांमध्ये घुसायला चाललेला हर्षवर्धन. पण त्यावेळी पुलकेशी त्याने हर्षवर्धनला हरवलं. तर कोण होता पुलकेशी टू? तर चालुक्य पाहूयात. त्यासाठी चालुक्यांची राजधानी बदामी, पुलकेशी वन. तर पुलकेशी वनने सुरुवात केली. त्याचा मुलगा कीर्तिवर्मन यांचा मुलगा पुलकेशी टू. तर याचं काकांसोबत भांडण झालं, म्हणजे तेव्हापासून काका पुतण्याची भांडणं सुरूच आहेत. तर काकांसोबत भांडण झालं, पुलकेशी जिंकलं, काकाला कापलं, आणि पुढे मग हर्षवर्धनला सुद्धा त्याने हरवलं. आता त्यानंतर चालुक्य जे आहेत, चालुक्य आणि पल्लव यांची भांडणं युद्ध बऱ्याच काळ चालू राहिली. त्या एका युद्धात पुलकेशी टू मारला गेला, आणि पुढे त्याचा मुलगा विक्रमादित्य गादीवर आला. त्यामुळे हा विक्रमादित्य टू आहे बरं का. त्यामुळे पुढे फक्त 11 वर्ष चालुक्यांनी राज्य केलं. त्यासोबतच आणखीन एक महत्वाची डायनेस्टी म्हणजे वाकाटक. सातवाहनांचं जे पतन केलं ते वाकाटकांचा महत्वाचा रोल राहिला. वाकाटकांमध्ये 2 भाग पडले परत, एक रुद्रसेनाचा आणि एक सर्वसेन टू यांचा. याला ईस्टर्न वाकाटक बोलतात, आणि सर्वसेन जे आहेत त्या ब्रांचला वेस्टर्न वाकाटक बोलतात. हे समुद्रगुप्ताचे कंटेम्पररी होते, पण रुद्रसेन नावाचा राजा त्यावेळी त्याने रेजिस्टंट केला आणि समुद्रगुप्ताला जास्त वाकाटकांपर्यंत वाढून नाही दिलं. ॲट द एंड हे जे वेस्टर्न ब्रांच होती ही संपली वाकाटकांची, आणि फक्त ईस्टर्न ब्रांच ही राहिली. तर इंटरनॅशनल ट्रेडमध्ये पण वाकाटकांनी चांगलं मेंटेन ठेवलेलं, त्यामुळे वाकाटक हे यांना साम्राज्य वाढवण्यास स्कोप राहिला. शेवटी 6व्या सेंचुरीच्या एंडला स्वतःच्या छोट्या सामंतांनी विद्रोह केला आणि वाकाटक साम्राज्य संपवलं. डन. त्यानंतर या काही नोट्स आहेत. आता इतकं सगळं सांगितल्यानंतर म्हणजे काहीच राहिलं नाही का. तर ह्या नोट्स आपण बघू शकतो. जसं हे बघा, तेच बिंबिसार हा कंटेम्पररी बुद्ध याच्याच वेळेचे होते. स्टँडिंग आर्मी होती मोठी. अजातशत्रू, त्यानंतर फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल अजातशत्रूने भरवली. त्याचा मुलगा उदयीन, त्याने राजगृहापासून पाटलीपुत्र राजधानी नेली. आता ह्या ज्या बुद्धिस्ट काउन्सिल्स आहेत, तर ही लक्षात कशी ठेवायची भावा तू म्हणशील, तर त्यासाठी ट्रिक आहे आपल्याकडे मस्तपैकी. तर आहे सगळ्यात आधी पॅट्रॉन कोणी केलं? अजातशत्रू, कालाशोक, अशोक, कनिष्क. तर त्याची ट्रिक आहे, आता काही नोरिसिझम, पण काळ्या अशोकला कनिष्ककडे घेऊन गेला. तर बघा, काळ्या अशोकला कनिष्ककडे घेऊन गेला. अजातशत्रू, कालाशोक, तिसरी अशोक आणि कनिष्क. डन. हे कळलं. व्हेन्यू बघूयात. तर व्हेन्यूची फार मस्त ट्रिक आहे. काय तर कुठे कुठे झालं? राजगिर्य, वैशाली, पाटलीपुत्र, काश्मीर. राजा वैशाली पाटीलला घेऊन काश्मीरला गेला. सिंपल. त्यानंतर चेअरमन ची एक ट्रिक आहे की महासभा मोगलीच्या जंगलात वासूने भरवली. महाकश्यप, सभा कवी, मोगलीच्या जंगलात मोगलीपुत्र आणि वासूने भरवली, वासुमित्र. डन. एकदम सिंपल. शिशुनाग, त्याचा फाउंडर कोण? शिशुनाग. नंतर कालाशोक आला. ह्या त्या नोट्स बघा, किती लक्षात ठेवायला. आता सोपं जाईल का नाही. त्यानंतर पुढे मौर्याज. तर मौर्याजमध्ये काय? अर्थशास्त्र कौटिल्यांनी लिहिलेलं हे मेगास्थेरीज इंडिका
सॉरी मेगास्थनीज हे इंडिकाने लिहिलं, सॉरी इंडिका मेगास्थनीजने लिहिलं. त्यानंतर जर हे पुढे पाहायचं की डिप्लोमसी अशोक आणि श्रीलंका हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. तिबेटन बुद्धिझम ही पुढे उदयास आला. आता हे फक्त बघा, हे राहिलं सांगायचं की मेजर रॉक एडिक्ट्स होते हे, असं समजा रॉक आणि त्यावर काही महत्त्वाचा लिहिलेला संदेश का इतर काही महत्त्वाच्या गोष्टी लिहिल्या असतील तर ते रॉक एडिक्ट्स. मेजर जे होते हे लक्षात ठेवा, त्यावर काय लिहिलंय? बुद्ध, त्यामुळे बुद्धांचा धम्मा जे आहे त्याविषयी. आणि मायनर रॉक एडिक्ट हे मेजरवर लक्षात ठेवा, मेजर काय असेल तर बुद्धांच्या धम्माविषयी आणि मायनरवर आहे अशोकाविषयी. ओके. टॅक्स सिस्टीम कशी होती बघा, इकॉनॉमी कशी होती ते लिहिलंय. हे म्हणजे नेमकी काय लक्षात ठेवायचं, वरची स्टोरी ऐकून तर ह्या त्या नोट्स आहेत. हे कशाला काय म्हणायचं, सिव्हिल सर्व्हेंटला अमात्य म्हटलं जायचं मौर्यांच्या काळात. त्यानंतर हे अग्री कोणाला म्हटलं जायचं, ट्रेजररला काय म्हटलं जायचं हे लक्षात ठेवा, एकदा वाचून घ्या. मौर्यांकडे काय होतं, आणखी नेव्ही होती, हे दिलंय, ह्यूज आर्मी होती. युक्ताच काय होतं, जसं इथे युक्ताच आहे ते त्यांना सब डिव्हिजन ऑफिसर म्हटलं जायचं. हे दिसत नाही त्यामुळे मी इथं लिहून ठेवलंय. ओके, सेम परत तेच. पोस्ट मौर्यानंतर कोण तर ते मग शुंगा डायनेस्टी असेल, कण्व डायनेस्टी असेल, हे आपण घेतलंय लिटरली. हे बघा, फाउंडर कोण, सातवाहनांचा सिमुक. ओके, हे काही गुप्तांच्या नोट्स आहेत महत्त्वाच्या, कारण की गुप्तांविषयी बरेच प्रश्न येतात. जसं चंद्रगुप्त 1 असेल त्याला टायटल कोणाला काय काय दिलं तर बघून घ्या. महाराजाधिराज होतं. समुद्रगुप्तला कविराज होतं, मी जसं म्हणलं तो पोएट होता. त्यानंतर चंद्रगुप्त 2 म्हणजे विक्रमादित्य, हे आपण आत्ताच बघितलं. मॅट्रिलिनियल अलायन्स सुद्धा केली चंद्रगुप्त 2ने नागाज आणि वाकाटकाज यांच्यासोबत. त्यानंतर मी ते म्हणलं ना रुद्रसेन 2, हे बघा इथे शॉर्टमध्ये इथं सांगितलं, पण स्टोरी सांगितली तुम्हाला. किती वर्ष राज्य केलं हे तर बेसिक्स आहे बघा, 200 वर्ष. जे चंद्रगुप्त 2च्या दरबारात जे नवरत्न होते ते नाव जस्ट माहिती असू द्या, कालिदास असेल, हे खाली पूर्ण सगळी नाव आहेत, बघून घ्या. कुमारगुप्त 2, ह्या काही नोट्स आहेत. टॅक्सेशन सिस्टीम कशी होती की 1/6 भाग द्यायचा टोटल प्रोड्यूसच्या गुप्तांच्या काळात. भोग सिस्टीम होती. बळी होती की व्हॉलेंटरीली ऑफरिंग, ते टॅक्सच्या पद्धती टॅक्सप्रमाणे, तर ते एक होतं, बळी सिस्टीम होती. उपकारी करा, ॲडिशनल टॅक्स टू ऑल, की उपरी करा की तुम्ही टॅक्स द्यायचाच पण हा ॲडिशनल पण द्यायचा. आता बली व्हॉलेंटरीली होती, पण हा जो होता तर हा कंपल्सरी. हा वन ऑफ द मोस्ट पतन कारण ठरला गुप्तांचा. लिटरेचरमध्ये हिंदू टेक्स्ट होते, जसं रामायणा, महाभारत, मनुस्मृती हे होते. बुद्धिस्टमध्ये अभिधम्मकोश आणि हा विशुद्धिमग्ग. सायंटिफिकमध्ये म्हणता येईल तर आर्यभट्ट होते आणि नंतर वराहमित्र होते असं म्हणता येईल. कालिदास कंटेम्पररी आहेत. हे सगळं मी नेमके कोणाच्या कुठल्या राजाच्या तर तेही वरती